शाहूवाडी तालुक्यातील कोपारडे येथील कडवी नदीजवळ असणाऱ्या शेतात रोप लावून तणनाशक मारण्यास गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा अतिउच्च विद्युत वाहिनीचा स्पर्श होऊन दुर्दैवी अंत झाला. सुहास कृष्णा पाटील वय वर्ष 36 आणि स्वप्नील कृष्णा पाटील वय वर्ष 31 या दोन्ही सख्ख्या भावांची नावं आहेत. त्यांच्या मृत्यूनं संपूर्ण कोपारडे गावावर शोककळा पसरली आहे. सुहास आणि स्वप्नील दोघे भाऊ भात रोप लावण आटपून दुपारी पिकांवर तणनाशक मारण्यासाठी शेताकडे गेले होते. तणनाशक मारत असताना सुहासला विजेच्या तारेचा जोरदार धक्का बसून तो शेतात पडला. दादा काय झालं असं म्हणत स्वप्नील त्याच्या जवळ गेला असता त्यालाही विजेचा धक्का बसून दोघे भाऊ शेतात निपचिप पडले. यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आपली दोन्ही मुलं अजून घरी का आली नाहीत म्हणून त्यांचे वडील कृष्णा पाटील तेथे गेले असता दोन्ही मुलं गतप्राण झाल्याने ते भांबावून गेले. त्यांनी आरडाओरडा केला असता गावातील लोकांनी धाव घेऊन त्यांना आधार दिला. दोन्ही कमावती मुलं काळाने हिरावून घेतल्याने वडील हताश झाले. दरम्यान या घटनेचा पंचनामा शाहूवाडी पोलिसांनी करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी मलकापूर ग्रामीण रुग्णालयात रवाना करण्यात आले.